हाय फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत घट्टसर दही कसं बनवायचं हे बघणार आहोत। कोणतीही आज भाजी, रेसिपी, नाश्त्याचा प्रकार काही न बघता घट्टसर दही कसं बनवायचं ते बघूयात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट टाकून आपण दही बनवतोय। तर सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध घ्यायचे आणि उकळण्यासाठी ठेवून द्यायचे। तर ते गाळणीमध्ये 3 चमचे दही घेतलेलं आहे आणि एका बाउलवरती अशी ही गाळणी ठेवायचं, म्हणजे यामधले एक्स्ट्राचं पाणी निथळून जाईल। दूध तापण्यासाठी ठेवलं त्यावेळेस आपण अर्धा लिटरची पिशवी यामध्ये टाकून घेतली। तर दुधामध्ये अगोदरच पाणी असतं, तर पाणी वगैरे याच्यामध्ये टाकायचं नाही बरं का। आता तुम्ही म्हणाल दही बनवायचे तर पाणी कोण टाकतं, पण आपल्याला सवय असते ना, दूध टाकून घेतले की पिशवीमध्ये थोडं पाणी टाकायचं आणि विसळून घ्यायचं, म्हणून म्हणाले। दूध घट्ट बनण्यासाठी जो आपण सिक्रेट पदार्थ घेतला आहे तो आहे 2 चमचे मिल्क पावडर घेतली आहे। तर अर्ध्या लिटर दुधासाठी 2 चमचे पुरेशी होती मिल्क पावडर। तर हाच आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे। तर 5 ते 7 मिनिटापर्यंत हे दूध चांगलं उकळवून घेतले। तुम्ही पाहिलंच आहे, दूध अगोदर जास्त होतं, आता उकळवून कमी झालेलं आहे। आता हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचे। थंड म्हणजे आपण जर दुधामध्ये बोट ठेवलं तर आपल्याला त्याचा चटका बसायला नको, सहन होईल आपल्या बोटाला एवढं दूध थंड करून घ्यायचे। तर इथे गाळणीमध्ये दही ठेवलेलं त्यातलं पाणीसुद्धा निथळलेलं आहे। जसं आपण दही घेऊ तसंच हे पहा, असे हे पाणी निथळलेलं आहे। दही आपण जसं घेऊ ना तसंच आपण बनवलेलं दहीसुद्धा होणार आहे। त्यामुळे विरजण जे असतं याला विरजण म्हणतात। तर आता आपण फेटून घेऊयात। तर चांगलं हे स्मूथ करून घेऊयात। आपण जे हे दुधामध्ये दह्याचे विरजण टाकणार आहोत, हे जसं असेल तसंच आपलं दहीसुद्धा बनणार आहे। तर आता मिल्क पावडरमध्ये 2 चमचे दूध टाकूयात आणि हे मिक्स करून घेऊयात। तर कोणीही सांगितलं नसेल तुम्हाला, हा सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकून मस्त घट्टसर दही बनतं। तर चांगलं हे मिक्स केलेलं आहे। तर पहा, अर्ध्या लिटरसाठी इथे मी 2 लहान चमचे असतात त्या चमच्यानेच मिल्क पावडर घेतली, ते मिक्स करून घेतले दुधामध्ये। तर दूधसुद्धा कोमट आहे आपलं। तर असं बोट ठेवलं ना की आपल्याला सहन व्हायला पाहिजे, खूप गरम नसायला हवं दूध। तर आता आपण हे यामध्ये टाकून घेऊयात। मिल्क पावडरचं जे दूध केलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर संध्याकाळचा टाईम होता, मी हे संध्याकाळी दही लावते। आता आपण हे दूध ज्या भांड्यामध्ये आपण दही जमवणार आहोत त्या भांड्यामध्ये सर्व दूध टाकून घेऊयात। तर मी इथे स्टीलचा डब्बा घेतलेला आहे। आता हे सर्व दूध मी या डब्यामध्ये काढून घेतले। आता आपण यामध्ये जे दही फेटून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात। तर इथे मी 2 चमचे दही टाकून घेते आहे। तर व्यवस्थित फेटून घेतलेले दही आणि हे आता एकदा चमच्याने असं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। तर मिल्क पावडर आणि दही आपण जे विरजणासाठी घेतलेलं ते दोन्ही टाकून घेतले। आता आपण हे मिक्स करून घेतलेले झाकण लावून रात्रभर किचनवरतीच हा डब्बा ठेवून घेणार आहोत। किचनवरती एका बाजूला हा दह्याचा डब्बा रात्रभर असंच ठेवायचा आहे। तर आता दुसऱ्या दिवशी आपण हे दही उघडून पाहूयात। वाव, एकदम सुपर असं आपलं दही बनलेलं आहे, परफेक्ट। तर पाहू शकतात किती चांगलं हे दही बनलेलं आहे, मस्तच। तर तुम्ही असं दही केव्हा बनवलं नसेल तर नक्कीच असं ट्राय करून पहा। आता आपण हे दही वाटीमध्ये काढून घेऊयात। तर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। रोज तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि घरच्या घरी साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकतात एकदम भन्नाट असं आपलं दही झालेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। आपण भेटूया अशा साध्या सोप्या पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।